नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। बातमी नसरापूरमधून आहे। नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणातली आता आज अखेर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे, कारण चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी कोर्टामध्ये आज फैसला होऊ शकतो। 16 दिवसांमध्ये जवळपास 1200 पानी दोषारोपपत्र दाखल केलेत। 55 पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत। विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे या संदर्भातला निकाल देणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आज काय घडू शकतं कोर्टामध्ये, या भीमराव कांबळेला काय शिक्षा होते, कोर्ट काय निकाल देतं, याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे हे या प्रकरणाचा निकाल देणार आहेत। पुण्यामधल्या नसरापूर भागामध्ये अतिशय संतापजनक घटना घडली होती। भीमराव कांबळे नावाच्या नराधमानं एका चिमुकलीवरती अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली। त्यानंतर या कांबळेला अटक सुद्धा करण्यात आली। 55 पेक्षा अधिक जणांचे जबाबही नोंदवले गेलेले आहेत। विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे हे आज या प्रकरणाचा निकाल देतील। काय निकाल देतात, या कांबळेला काय शिक्षा होते, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेनंतर अनेक मोर्चे सुद्धा निघाले आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत आहे। प्रीतम, नसरापूरच्या घटनेला मी जर चुकत नसेल तर 1-2 महिने उलटून गेलेले आहेत। या घटनेचा निकाल आज अपेक्षित आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। काय होऊ शकतं न्यायालयामध्ये नेमके आज तरी पूर्ण फैसला लागू शकतो का, काय माहिती आहे? बरोबर आहे जगदीश। खरं तर भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या नराधम जो आरोपी आहे कांबळे, भीमराव कांबळेला पोलिसांनी त्याच दिवशी ताब्यात घेतला आणि जलद गतीने हा खटला पूर्ण झाला। याच्यामध्ये काय झालं आतापर्यंत त्याच्या तर अनेक जणांची साक्षी नोंदवण्यात आल्या। देशात आजपर्यंत तर खून आणि बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणापासून घटनेपासून शिक्षेपर्यंतचा प्रवास जो आहे 55 दिवसांमध्ये पूर्ण झालेला आहे। त्याच्यामुळे ही दुसरीच घटना आहे। नसरापूरमध्ये 1 मे 2026 रोजी ही घटना घडली। राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली। त्याच्यामुळे केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं ठोस पावलं उचलत पीडित कुटुंबियांना न्याय देण्यासाठी जलद गतीने खटला चालवण्याचं जे आहे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं। याच्यामध्ये तपास यंत्रणेने 1200 पानांचं दोषारोप पत्र, ज्याला आपण चार्जशीट म्हणतो, ती देखील दाखल केली आणि आज ह्या सगळ्या सुनावणीनंतर, सगळ्या साक्षी पुराव्यानंतर याच्यामध्ये त्याला शिक्षा जी आहे ती ठोठावण्यात येणार आहे आणि ही शिक्षा जी आहे ती फाशीची शिक्षा नक्कीच प्रीतम, त्यामुळे एकंदरीतच नेमकी काय शिक्षा होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।